रूपाभवानी मंदिराजवळील सिद्धेश्वर वुमन्स पॉलिटेक्निक कॉलेज समोरून स्कूटरवरून जाताना अज्ञात वाहनाने मागून जोरदार धडक दिल्याने 3 युवक जागीच ठार झाले. रूपाभवानी मंदिराजवळील सिद्धेश्वर वुमेन्स पॉलिटेक्निक कॉलेज समोरून बर्गमन स्कूटर क्रमांक MH13 ER 0627 वरून 3 मित्र जात असताना अज्ञात वाहनानं त्यांना मागून जोरदार धडक दिली. अपघात इतका भीषण होता की तिन्ही युवक जागेवरच पडले आणि त्यांची दुचाकी काही अंतरावर फेकली गेली. नागेश प्रकाश रेड्डी वय 27 राहणार रविवारपेठ, रोहन अशोक कोरे वय 23 राहणार श्रीशैलनगर भवानीपेठ, बसवराज सुनील चनशेट्टी वय 25 राहणार शेळगी सोलापूर अशी मरण पावलेल्या 3 मित्रांची नावं आहेत. ही घटना सोमवारी 16 फेब्रुवारी रोजी पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास घडली. घटनेची माहिती मिळताच जोडभाईपेठ ठाण्याचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले. तिघांना तातडीनं सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी तिघांचा मृत्यू झाल्याचं घोषित केलं. नागेश रेड्डी हे टोल नाक्यावर नोकरी करत होते. त्यांच्या पश्चात आई, बहीण आणि एक भाऊ आहे. रोहन कोरे हे फायनान्स क्षेत्रात काम करत होते. त्यांच्या पश्चात आई, वडील, भाऊ आणि एक विवाहित बहीण आहे. बसवराज चनशेट्टी हे पुण्यातील बजाज फायनान्समध्ये कार्यरत होते. त्यांच्या पश्चात आई, वडील आणि एक भाऊ आहे. या दुर्दैवी अपघातामुळं तिन्ही कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला. नातेवाईक आणि मित्रांनी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये मोठी गर्दी केली होती. ऍक्सिडेंट झालेला माझा भाऊ आहे लहान, वडील पण नाही. 4 महिन्यापूर्वी गेले. तर माझा भाऊचा आमचा सगळा सर्वोपरी होता. पहाटे 5 वाजता, रात्री 11 वाजता 11:30 वाजता मी त्याला बोलले होते. मग 5 वाजता दुधाळ हवालदारचा कॉल आला की असं गाडी तुमच्या नंबरवर आहे, ती गाडीचा ऍक्सिडेंट झाले, तुम्ही या म्हणून. तिथे गेला असं माझा भाऊ मोठा गेला. तिकडे गेल्यानंतर डेथ बॉडी एकावर एक पडला असं म्हणते. आम्हाला संशय आहे की जरी पडला असेल तर गाडी डेथ बॉडी जी एकावर एक का पडेल, साईडला पडली पाहिजे ना, म्हणजे गाडीला पण काहीतरी लागलं असलं पाहिजे जर ऍक्सिडेंट झाला असेल. आम्ही डेथ बॉडी घेण्यापूर्वी आम्हाला एकतर ऍक्सिडेंट झाला असेल तर ऍक्सिडेंट कोणी केला व का केला ते तर दिसलं पाहिजे, किंवा नेमकं काय कारण आहे ते समजल्याशिवाय आम्ही डेथ बॉडीतून घेऊन जात नाही.